पाहिजे बाई संध्या बरोबर राहायचं मा बरोबर राहायचं. लय आठवण येते हो बाई. हो तू आली लय लय दिवस येत नाही हो बाई. व श्वेता येते बाई. तिले वाटलं तर दुपारून गिपारून इकडं कामाला येते ना, ती इकडेच येऊन जाते बाई. ती वाली श्वेता कशी नाही कशी ते दिसते तरी हो बाई. मला 4-8 दिवसातून तू तर दिसतच नाही बाई. एकदाची गेली तर बाई संध्या बरोबर राहायचं मा. आई आता तुम्ही एवढ्या दूर दिलं मले तर दूर तर राहणारच आहे ना आई. किती दूर दिलं काय दिलं मग मला एवढ्या दूर तुम्ही लोक आहे ना. जेवढं त्या लागत होतं ना ताई सारखं एवढ्या दूर काय दिलं. मला बी किती आठवण येते तिकडं. तुम्ही एवढ्या दूर काऊन दिलं मला. द्यायला जवळपास द्या लागत होतं किती दूर आहे. आता नशिबाचं खेळ राहते बाई. ते जिथं तू नशीब होतं तिथं पडली मग तू. मग जिथं नशीब राहते तिथंच पडत असते बाई. सुखी राहायचो आम्ही येतोच तुला भेटाले. तसं काही नाही. 7व्या महिन्याला आता लगेच येतं 2-3 महिन्यानं तू इकडं. 7व्या महिन्याला आणाच लागते हो बाई तुले. फक्त बरोबर राहायचो. बारकी बारकी दिसत होती आली तेव्हा. आता बाय बरं कशी दिसून राहिली. मस्त दिसून राहिली. आता किती चांगली दिसून राहिली माई पोरगी. चांगली काळजी घेत जा. खात पेत्रात जा. फळं पुढं खात जा. चांगली. तसं झोपायचं नाही. कामही करायचे म्हणा. कामही करायचे. कामं केल्यानं हलकही राहते बाई. नॉर्मल होऊ शकते कामं केल्यावर बाई. बाळ फिरतं राहते. झोपून झोपून नाही राहायचं मा बाई. नाही बरोबर बोलत आहे आई. संध्याताई आई बरोबर बोलत आहे. जेवढं काम कराल ना तुम्ही याच्यात तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी. फक्त जडजड वस्तू उचलायच्या नाही बरं. घरातलं आपलं फिरतं काम करायचं. फिरतं जास्त बसून राहायचं नाही. जास्त काही असं चालतही राहायचं नाही बरं. ते लई हे होते. थोडंसं म्हणजे 2-3 नाही कामं ठेवायचे. हलकं भारी. फक्त जड वस्तू नाही उचलायच्या संध्याताई. जड वस्तू उचलू नका. वहिनी माई सासू नाही उचलून देत मला. जड वस्तू जेवणपासून राहिलं आणि त्याला माहीत पडलं का नाही तेव्हापासून मला जास्त काही ते उचलूच देत नाही. तसं काजल ताई होती ना तर ते एक कामाला हात नाही लावे. पण मला दिवसाला राहिले ना तेव्हापासून माई सासू करू लागून राहिली. मला कामही करू लागते. जड वस्तू उचलू देत नाही बाई. झोपणं बसणं खाणं हे पाणं ते पेणं अशी करतच राहते माई सासू. चांगली आहे माई सासू. नाही चांगली गिंगली आहे म्हणा. तुझी सासू चांगली गिंगली आहे. बरोबर राहायचं बाई. बरोबर राहायचं. बॅग कुठं आहे होती माझी. बॅग कुठं आहे. बॅग नाही दिसून राहिली. बॅग बाबानं नेऊन ठेवली तिकडं. गाडी याची आहे ना आई. कार याची आहे आपली. काय नाही सांगितली हो कार. व काय नाही केली कारगीर. गेलो असतो ना बसनं गेलो असतो. बाबानं बिनफालतूच कार बुक केली. नाही व बाई. त्यानं कारण आणून दिलं तुले ना. आम्ही काय तुले बिना कारण पाठवू का बाई. बसमध्ये धक्के दुक्के हे ते कोण करण बाई. 2 बसा बदलावा लागते त्या गावाले झाले. त्याच्यापेक्षा हे बरं आहे बाई. अशा ह्याच्यात नाही का बसून गेलेलं चांगलं राहते. ते कार लागणंच किती पैसे बाप्पा. पैशाले काय आपण काही मागं पुढं पाहतो का अशा गोष्टीत. एवढे तर कितीकच जाते पैसे आपल्या जवळून. बरोबर आहे. त्या बापानं केली ना ते कार बुक चांगली गोष्ट केली. येतच असं म्हणा कार ते. आई दादाला माहिती आहे मी जाणार आहे म्हणून आज इथंच राहते सिटीत. पण असं नाही का बहीण चालली व माईवादी भेटायला नाही आला मला. तिकडे त्या दिवशी आम्ही मार्केटमध्ये गेलतो श्वेताताईने मी तेव्हा भेटला होता. 2 शब्द बोलला माझ्यासोबत. आणि मी म्हटलं या दिवशी जाणार आहे मी. याचं म्हटलं हो गेलं ना. आलाय नाही भेटायला. फोन केला तर उचललाय नाही दादाने. एवढा कसा कटर झाला हो दादा. तू नाव नको घेऊ त्याचं वालं. तू सुखानं जाय चांगली जाय हसत जाय. तू नाव नको घेऊ त्याचं वालं. त्याचं नाव घेऊ नको बिनपालतू. त्याची आठवणी काढू नको. तू फक्त चांगली राहायचं. मला फोन करतो गेल्याबरोबर. संध्याताई व्यवस्थित राहायचा. आणि 7वा महिना लवकर येते तुमचावाला. लवकर येता तुम्ही. काळजी नका करू फक्त. चांगला खात पेत जात जा आता मस्त. आता इथं तुम्हाला कामं नाही करा लागे. पण तिथं सासूशे समोर करा लागेल थोडंसं. काही नाही होत काम केल्यानं. करत जा अशा ह्याच्यात. उलट चांगलं आहे. हो वहिनी समजते ना मला. करतो मी कामं घेणं करतो जी वहिनी. चल बाई संध्या चल बरं. झाली का तुझी तयारी. रडू तर काही नाही बाई. रडू नाही. चल रडायचं नाही बिन फालतू. चल. नाही बाबा असंच होय. आली का गाडी आली का. हो आली ना. बॅग नेऊन ठेवली तरी मी ना गाडीत. चल चलो बाई ये मा गाडीपर्यंत सोडतो तुला. ये मा बाई ये. लढू नको बाई. लढू नाही. फोन करजो मला घरी गेल्यावर. फोन करजो. मायवाल्या 2 पोरी गेल्या बाई. ते गेली सकाळी आणि हे चालली आता. सर्व घर खाली बदल बाई. ये शालू तरी आहे मला सोबती. नाही तर मला तर घर तर खाली उठलं असतं बाई आता. चल बाई तुला सोडून देतो मा. चल हे इथंच आहे मा कार. चल इकडे येत नाही ना बाई. कार हे इकडून येते. पण त्या ड्रायव्हरनं तर मुजरत ड्रायव्हर दिसला मला. तिकडून आणली त्यानं कार. चल बाई चल. कॉंग्रॅच्युलेशन. आता का नाही काळजी घ्या व्यवस्थित. मॅडमनं जे सांगितलं ना ते सगळं लक्षात ठेवा. आणि तुमच्या मिसेसला का नाही व्यवस्थित पाहिजे आता यावेळेस. आता ह्यावेळेस का नाही तिच्याकडे लक्ष ठेवता तुमच्या मॅडमकडे. हो ना. हो ठेवतो ना लक्ष. तुम्ही खूप चांगली न्यूज दिली मला वाटलंच नाही असं काही असेल म्हणून. मला वाटलंच नाही. चांगली गोष्ट आहे ना. आधी मिसकॅरेज झाला नाही एकदा. तुम्ही सांगितलं होतं ना मॅडमला. आता यावेळेस थोडं लक्ष द्या आणि व्यवस्थित पाहता यावेळेस. गोड्या औषधं लिहून दिलेलं आहे तुम्हाला. ते आपण घेऊन या. मी सांगते तुम्हाला कसं घ्यायचं म्हणून. आणि ते व्यवस्थित देत जा. आणि
पौष्टिक द्यायचा तुमच्या मिसेसला. म्हणजे जास्त फळ फ्रूट जास्त जास्त गरम वस्तूही नाही खायच्या बरं. गरम वस्तूही जास्त द्यायच्या नाही. दूध वगैरे अंडे वगैरे ठीक आहे. आपलं ॲपल फ्रूट नाही का ते चालते, ते व्यवस्थित द्यायचं. भाजी पोळी पण खायची म्हणा ताकद राहते त्यानं. आणि फिरतं राहायचं थोडं. हो काळजी घेतो मी, घेतो काळजी. इथंच आणून देऊ का आपलं औषध आहे मेडिकलमधून घेऊन येतो. तुम्हाला दाखवलं चालेल ना का मॅडमला दाखवायला लागेल औषध मॅडमला दाखवायला चालेल का तुम्हाला दाखवावं लागेल? नाही मेडिसिन जेवढं काही दिलं ना मॅडमला लिहून ते घेऊन या. मी सांगते तुम्हाला. कॅबिनमध्ये जायची काही गरज नाही. आता पेशंट चालू आहे का नाही, आता गर्दी राहते. आणि तसंही मी सांगते तुम्हाला ते कसं द्यायचं काय द्यायचं ते सांगणं आमच्याकडेच आहे. बाकी सगळं बोलणं झालं ना तुमच्यासोबत मॅडमचं? हो बाकी झालं. मग मी औषध आणून देते तुम्हाला, तुम्ही सांगा. आणि घेऊन जाऊ का मग मी राणीला माझ्या मिसेसला घरी? हो आता बरं आहे. ते आता बरं आहे. सलाईन वगैरे लावलं त्यांना. आता बरं आहे. आता काही काळजी करायचं काम नाही. फक्त व्यवस्थित खा प्यायचं व्यवस्थित ते सांगा त्याला. आणि बाहेरचं बिलकुल द्यायचं नाही. अशा ह्याच्यात बिलकुल बाहेरचं खाऊ द्यायचं नाही. काहीच नाही द्यायचं बाहेरचं. नारळाचं पाणी वगैरे दूध वगैरे असं द्यायचं तिला. हो ठीक आहे चालेल. ना तुम्ही औषध घेऊन या इकडे माझ्याकडे. जा मेडिसिन घेऊन या. खुश व्हावं का नाही व्हावं काही समजून नाही राहिलं मध्ये. ज्यावेळेस माझं पहिलं होतं किती खुश होतो मी, त्यावेळेस तेव्हासारखी खुशी होऊनच नाही राहिली आता. असं म्हणजे काही वाटूनच नाही राहिलं खुश राहावं म्हणा मी. पण त्यावेळेस जसं खुश होतो ना मी तसं सारखं म्हणजे आता कोणतं वाटून नाही राहिलं. आणि राणीचं वागणं नाही सुधरून राहिलं. कसं करावं काय करावं काही समजून नाही राहिलं. मॅडम म्हणते प्रेग्नेंट आहेस राणी. विश्वास बी बसत नाही मायावर. खरंच प्रेग्नेंट आहे का बघ म्हणून लक्ष तर द्यास लागेल तिच्याकडं. चल पहिले काय नाही औषध घेऊन यायचं आणि दाखवून देतो या नर्सले आणि तिला घरी घेऊन जातो. खुश तर आहे मी, पण पहिल्यासारखी खुशी होऊन नाही राहिली. असं भेव लागल्यासारखं वाटून राहिलं मध्ये आता. आईला एक फोन करून सांगून द्या लागन. तिले तरी माहीत पडून जाईल ते तरी खुश होऊन जाईल. आई तिले लय दिवस झाले फोनही नाही केला ना, तिले तरी फोन करून सांगून देतो. राणी बेंचवर बसून राही तर मी लगेच येतो. औषध आणतो आणि त्या नर्सले दाखवून आणतो. मग आपण घरी जाऊ. ठीक आहे. ही मौसम का जादू है मितवा, ना पे दिल में काबू है मितवा. ला 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 ला. बापा गाणं तर मस्त म्हणून राहिले आज. लस खुद दिसून राहिले तुम्ही तर. पहिले याले तयार नव्हते बायकोले घ्याले ना आता गाणे म्हणून येऊन राहिले मला तर. हो जी एवढा काय तर राग आला होता तुम्हाला मायावाला? एवढा राग आले? आता होते कधी कधी सेटा राग येत नाही का माणसाले? राग तर येते. आता तू त्या गोष्टी नको काढू बरं. काय झाले ते काय गोष्ट काढतं राहू दे ना आता. चांगलं मस्त हे आहे हवामान चांगलं आहे मस्त घरी चाललो आपण आपल्या. आणि तू त्या जुन्या पुराण्यात गोष्टी काढतं का? अगं मूड खराब करतो. नाही तसं नाही म्हणलं मी. मूड काही खराब नाही करत मी तुमचा. खुश लय दिसून राहिले बाज म्हणून म्हणलं. अहो आपले कपडे घेतले का नाही बॅगेत टाकून? तुला तुझी साडी माय कपडे त्या मायनं दिलेले घेतले का नाही? आणि ती अंगठी टाकली का नाही? घेतलं ना सर्व ह्याच बागेत घेतलं लहानवाल्या. मी बॅगच कुठं आणली होती? दुकानातूनच चालली गेली होती ना. मग हे लहानवाली बॅगच होती ना माझ्यासोबत. याच्यात टाकलं एक साडी ना आपलावाला तुमचावाला ड्रेस टाकलं ना. अंगठी आहे आहे ना तुमची अंगठी. काय बरं किती लाडाचा जवाई आहे मी. मला डोंड्याले 5 ग्रामची अंगठी दिली ती आईनं आणि फोन करून स्वतःहून बोलवला. काय बरं किती लाडाचा हाव मी. हाव का नाही? त्यापेक्षा जास्त लाडाचा हाव म्हटलं त्या मायच्या मी. डोंड्याले 5 ग्रामची अंगठी दिली त्या मायनं. मस्त किती फायदा झाला मायवाला घेऊ. बायको तर आधीच आली माईवाली ना. सोबत अंगठी आली कपडे आली. त्या बहीण तर मस्त नशीब चमकलं बा मायवाला आज. नशीब चमकले. ते तुम्ही अंगठीसाठी आले नाही मायावाल्या घरी? मला घ्यायला नाही आले. अंगठीसाठी आले तुम्ही आहे ना श्यामजी? अंगठीसाठी आले मला घ्यायला नाही आले तुम्ही? सिरियस नको सेटा. मजाक होय. मी मजा करतो तुझी वाली. मला काय करावं लागते अंगठीचं? देव नाही देव तुझी माय. मला तर माहितही नव्हतं तुझी माय मला अंगठी घेऊन राहिली का काही ते तर तुम्हालाच माहित होतं. आम्ही तर माझ्या बायकोलेच घ्यायला आलो होतो. हे अशी करतो मग तू श्वेता. आता तुलेच घ्यायला आलो का नाही उलटी बोलतो. मग काय करू मी अंगठीचं? अंगठी काही मायवले काही सोबत राहणार आहे हमेशासाठी? बायको सोबत राहील ना. अंगठी काय आज नाही उद्या पैशाची जरूरत पडली का गेली अंगठी. आणि आपल्याला पडतेच जरूरत पडत नाही का? नाही अंगठी मोडजा गिरजा नको नाही नका ठेवू. ते धोंड्याची अंगठी मायने एवढ्या अंगणीनं केलेली आहे तुमच्यासाठी. ते अंगठी गिंगठी मोडायची नाही. किती काही काम आलं तरी कोणतंही काम आहे अंगठी मोडायची नाही. तुम्हाला सांगतो श्यामजी. बरं नाही मोडत पण आता तू चांगली राहायची का? मला खरंच तुला खोटं नाही सांगत. मला गमलंच नाही. तू घरी नव्हती ना तर मला गमलंच नाही. तुला मारलं ना त्याच्यामुळे मला तर अजूनच गमलं नाही. तुला माहित आहे ना मी हात नाही उचलत त्यावर. तू पहिले वहिनीले बोलली मग आईले बोलली तर मला बरं नाही वाटलं त्याच्यामुळे. आता नको बोलत जाऊ बरं अशी. मला मारायला मजबूर नको करत जाऊ.
त्याकडून अपेक्षा करतो ना चांगली वागायची. आईले तर काही समजून सांगू शकत नाही मी, तुला तर सांगू शकतो का नाही? तू ऐकत जा बरं श्वेता माझ्या मतानं. ठीक आहे ऐकतो मी तुमच्या मतानं, फक्त आईले थोडंसं तुम्ही सांभाळून ठेवा. आई काही बोलते जी मध्ये तुमच्या समोर त्या दिवशी बोलली नाही, पण तुमच्या समोर बोलली असते ना तर तेव्हा तुम्हाला माहीत पडलं असतं आई कशी बोलते. तर तुम्ही आईले सांगत जा समजावून. श्वेता तिला समजून नाही सांगू शकत मी, सांगू नाही, ती ऐकत नाही, आम्हाला शिवा देते. एक म्हातारा माणूस म्हणून सोडून द्यायचं, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, असं करायचं. हो हो ठीक आहे. पावसाचा मोसम वाटून राहिला, लवकर लवकर गाडी चालवा. पोचलोय पाहिजे ना आपण घरी, ओलं नाही झालं पाहिजे मधात. चला. ये मौसम का जादू है मितवा मितवा. ते सामोरून गाडी येऊन राहिली ना, गाणंच म्हणत राहन का करा ना ऍक्सिडेंट बाप्पा. हट आली कोण नाही बाई अजून, लय वेळ झाला ना. लय वेळची निघाली संध्या, निघाली तिचे बाबा गिबा आहे म्हणा सोबत, एकटं थोडी पाठवणार आहे तिले. पण घरी येतपर्यंत बाई मले ना चैनच नाही तिचं. चैन यार राहिले. बरं झालं बाई कारणच आणून राहिले, फालतू बसमध्ये धक्के ना धुक्के. आई इथं काय करून राहिले जी? अहो किती दचकली हो मी करू ना, किती दचकली. अहो एवढ्या मागून येऊन आवाज दिला मले, दचकली ना बिचारी, भेली ना मी. जी आई दिवसा डवडा दचकता तुम्ही, भेल्या कायले बिन फालतू. कोण येणार आहे इथं तुम्हाला खाली आता? काही व्यायची जरूरतच नाही. उभ्या कायले आहे बा म्हटलं तुमच्या घराच्या समोर. काऊन काय झालं? कोणी येणार आहे का वाट पाहून राहिल्या? संध्या गिंद्या येणार आहे का काय? संध्याच येणार आहे, संध्याच येऊन राहिली. तर घरात काही गमून नव्हतं राहिलं, लाईन गेली का नाही, गरमी होऊन राहिली होती. तर आली मग इकडं बाहेरच दरवाजाच्या समोर बसली तिकडं. आणि आता इकडं आली. तू कुठं चालली का तू? आजी तुमच्याच घरी आली. मागाची बुडी आहे का तुमच्या घरी? मागाची बुडी नाही दिसून राहिली ना, कुठं गेली कुठं नाही. मायवाली सासू आहे का तुमच्या घरी? आहे. आता तुझी सासू असती बाई मायवाल्या घरी, तर मी कायले बाहेर बसली असती इथं. उभी असती का? त्याच्यासोबत गोष्टी सांगत असती का नाही घरात? वा रे वा पोरगी. हो ते आहे म्हणा, तुम्ही बाहेर होता असते नाही. माई बुडी जर असती तुमच्या घरी तर आजी कुठं जाते, तिकडल्या मौल्यात जाऊन बसते माई सासू. मग मोनीले पाठवा लागते मला बोलवाले. आता चहाचा टाइम झाला, 6:30 वाजून राहिले, 6 वाजून राहिले. 10 वेळा मग चायच मांडत बसून का बसाले. आता ते मोनीचा बापही आहे, मी आहे आणि मोनी आहे. चाय मांडला, आता त्याला पिऊन घ्या म्हणलं. मग खराब झाला म्हणजे मग अजून देव चाय करते. मग चायचे ढोमणे निघते म्हणून म्हणलं. आमाय बाई, म्हणजे तुले सासूले चाय मांडाले जड होऊन राहिला काय हो? 1 कप चाय मांडाले हो करू नये? चाय नाही मांडून देऊ शकत सासूले? नाही जी तसं नाही, पण चाय मध्ये चाय होऊन जाते बा, गंजात गंज नाही का. मग भांडे घासतो मग मी, आणि मग स्वयंपाकाला लागा लागते. चायच बनवत राहीन का म्हणून बोलवाले आली होती. तर तुमच्या घरी नाही वाटते, कुठं आहे ना कुठं नाही. अव सजाबाईच्या घरी आहे तुझी सासू. इकडं तिकडं कायले गेली हो? सजाबाईच्या घरी आहे तिकडं बसून, तिथं नाही गेली का? नाही जी नंदाई, मी तिकडं गेली नाही. सजा आईच्या घरी गेलीच नाही, मी पाहिलंच नाही. तिकडं जाऊन पाहतो. हाय तिथंच आहे बसून तुझी सासू, तिथंच आहे. मी होती तिथंच बसून, पण मी चालली आली घरी मंगानी साली. तिथंच आहे तुझी सासू बसून. बरं मित्र आणि मैत्रीण व्हिडिओ कसा वाटला ना तर ते सांगा. आणि सबस्क्राईब वाढवा मात्र. तुम्ही सबस्क्राईब वाढून नाही राहिले. लवकरात लवकर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब वाढवा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. कमेंट्स करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा मात्र. शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की वाढवा. एवढा सपोर्ट करा मला. रेग्युलर व्हिडिओ तर टाकणं चालतोच, म्हणजे चालूच करतो म्हणा. मग मी आपले सबस्क्राईब झाले पूर्ण तर, पण कसं आता टाकतो 1 दिवस आड असं, जेव्हा वेळ भेटला तेव्हा. जर झाले सबस्क्राईब आपली पूर्ण तर मग तर टाकतोच म्हणा, मग काही प्रश्नच नाही. पण थोडं 2 याच्यावर ना ॲडजस्टमेंट थोडं कमी होते ना, त्याच्यामुळे. सबस्क्राईब झाल्यावर तर मग आपलं रेग्युलर चालू ठेवतो याच्यावर ना त्याच्यावर. तर थोडा सपोर्ट करा आणि करा सबस्क्राईब मोठं मन करून. ठीक आहे, बाय.